वर्ब फॉर्म्स लँग्वेज स्टडी मधला हा भाग आहे. वर्ब क्रियापदाचे 3 रूप. त्याला आपण म्हणतो प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट टेन्स म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. आपल्याला चेंजवाईस मध्ये ऍड क्वेश्चन टॅग मध्ये आपल्याला याचा उपयोग होत असतो. त्यामध्ये आता आपल्याला प्रेझेंट टेन्स, त्यानंतर पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं धातू साधित नाम म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. तो बघा, पहिलं आहे ब्रिक, दुसरं सेकंड आहे ब्रो. आपल्याला परीक्षेमध्ये तिसरं विचारतील. किती विचारतील? तिसरं. मग आपण ते तिसरं लिहायचं आहे. तर ते आहे ब्रिक, ब्रो, ब्रोकन. कोणतं आहे? ब्रोकन हे तिसरं रूप आहे. सोबत ना सेकंड टेक. टेक आता आपण म्हणजे आपल्याला तिसरं रूप दिलेले. किती रूप दिलेले? तिसरं दिलेलं आहे. आपल्याला दुसरं लिहायचं आहे. दुसरं काय आहे? तर टू. टेक, टू, टेकन. तिसरं बघा, फाइंड आलेले. फाइंड म्हणजे शोधणे. फाइंड, फाउंड म्हणजे तो पहिलं आणि दुसरं दिलेलं आहे. आपल्याला किती लिहायचं आहे? तिसरं लिहायचं आहे. मग त्याचं होईल फाउंड होईल. फाइंड, फाउंड, फाउंड. चौथं बघा, राईट. त्यानंतर इथं आपल्याला लिहायचं आहे, इथं दिलेलं आहे बघा, हे दुसरं लिहायचं आहे आपल्याला. किती लिहायचं आहे? दुसरं. राईट, रोड आणि तिसरं दिलेलं आहे बघा, तिसरं दिलं आहे रिटर्न. काय दिलं आहे? रिटर्न. पुढे बघा, आपल्याला ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड तिसरं लिहायचं आहे आपल्याला. तिसरं सुद्धा काय? ब्रॉड. ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड. या पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये 2 दिलेले असेल तर आपल्याला तिसरं लिहायचं आहे. दुसरं आणि तिसरं दिलेलं असेल तर आपल्याला पहिलं लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये हा भाग विचारला जातो. यासाठी आपल्याला क्रियापदाचे 3 रूप माहिती असणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? ठीक आहे. We are going to learn language study anagrams. Anagram म्हणजे असा शब्द की त्या शब्दामध्ये आलेले जे लेटर असतात त्याची आपल्याला अदला बदल करायची आणि नवीन शब्द तयार करायचा. न्यू क्रिएट वर्ड्स. न्यू क्रिएट वर्ड्स. नवीन शब्द तयार केला की त्याला आपण अनाग्राम असं म्हणतो. आता बघा, पहिला शब्द दिलेला आहे स्टेट शब्द आलेला आहे. स्टेट मध्ये आपल्याला नवीन शब्द होतो टेस्ट. तर त्यामध्ये टी ए एस टी टेस्ट शब्द झाला. दुसरा झाला टेट पासून ईट शब्द झाला. टे पासून नेट झाला. टीचर पासून टीचर झाला. लिसन पासून सायलेंट झाला. टेबल पासून बॅटर झाला. अर्थ पासून हर्ट झाला. हार्ट पासून शोर झाला आणि बिलो पासून एल्बो झाला. त्यामध्ये एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक तर ई ए टी एक टी एन या
CHEATER cheater LISTEN त्यापासून सायलेंट शब्द घ्यायचा आला SILENT सायलेंट शब्दाला यावर आपल्या शब्दांच्या अदलाबदल करून आपण नवीन शब्द तयार केलेला आहे आणि जो शब्द नवीन तयार झाला तो त्याला सुद्धा अर्थ आहे त्याला सुद्धा मीनिंग आहे असा मीनिंगफुल शब्द आपल्याला नवीन तयार करायचा आहे जो शब्द आपल्याला आपण बनवणार त्याचा सुद्धा अर्थ तयार झाला पाहिजे त्याला आपण अनाग्राम असं